नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी कुलकर्णी. मित्रांनो, परत एकदा भारतीय जनता पार्टीने पश्चिम बंगालला एक धगधगता फायर ब्रँड मुख्यमंत्री दिलेला आहे. आता मी धगधगता असा का म्हणतोय, कारण तुम्ही धगधगते असे 3 मुख्यमंत्री अगोदर बघितलेले. एक आहेत योगी आदित्यनाथ, दुसरे आहेत हेमंत बिश्वा शर्मा, तिसरे आहेत देवेंद्र फडणवीस आणि आता चौथे पश्चिम बंगालमधून शुभेंदू अधिकारी यांची निवड करण्यात आली. ते सुद्धा धगधगते आणि ही धग कोणाला पोचणार आहेत, तर जे काय सोकॉल्ड सेक्युलर आहेत ना, धर्मनिरपेक्ष जे किडे, त्यांच्यापर्यंत पोचणार आहे. ज्यांना गजवाहीत करायचं आहे त्यांच्यापर्यंत पोचणार आहे. ज्यांना कट्टरता दाखवायची आहे इस्लामिकची, पूर्ण जगाला इस्लामिक करायचं आहे, त्यांच्यापर्यंत पोचणार ती धग. म्हणून मी बोललो धगधगती. मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये निवडणुका पार पडल्या, निकाल लागला आणि त्या निकालानंतर ममता बॅनर्जी राजीनामा द्यायला तयार नाही. ते म्हणतात मी राजीनामा देणार नाही, मी पराभूत झालेलीच नाही. हट्टास म्हणजे बघा, गल्ली बोळामध्ये जे छोटी मुलं जे क्रिकेट खेळत असतात किंवा एखादा खेळ खेळत असतात, त्यावेळी ते बाद होतात, त्या खेळामधून आऊट होतात, त्यावेळी ते म्हणतात नाही मी बाद झालेलोच नाही, मी आऊट झालेलोच नाहीये, मी परत खेळणार. असा हा हट्टास, असा हा बालिशपणा तुम्हाला या पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालानंतर ममता बॅनर्जीच्या माध्यमातून दिसून आला असेल. हास्यास्पद आहे. मित्रांनो, या महिलांची कदर ठेवली नाही, त्यामुळे ही आलेली वेळ तिच्यावरती आहे. महिलांवरती बलात्कार होतोय, अत्याचार होत आहे. त्या काय म्हणतायत, पश्चिम बंगालच्या जनतेला काय सांगतायत, 8च्या बाहेर महिलेने बाहेर पडू नये, 8 वाजल्यानंतर महिलेने बाहेर पडू नये, म्हणजे त्यांची इज्जत लुटली जाणार नाही, त्यांचा हत्याकांड होणार नाही. म्हणजे बघा, एक महिला मुख्यमंत्री असून ही महिलांना काय संदेश देते, अशी परिस्थिती होती. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी एका गोष्टीचा उल्लेख केलाय, तो म्हणजे पश्चिम बंगाल पारतंत्र्यातून आता स्वातंत्र्याकडे आलेला आहे. 2026 मे महिन्यात जो निकाल लागला 4 तारखेला, त्या निकालानंतर पश्चिम बंगालने आपले गुलामीचा जोखड उतरवून टाकलेला आहे. त्याच्यावरती व्हिडिओ मी बनवलेला आहे. 579 वर्षानंतर पश्चिम बंगाल स्वातंत्र्य झालेला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर जाऊन तो व्हिडिओ पहा, तुमच्या लक्षात येईल. त्या अगोदरचाच आहे. मित्रांनो, निवडणुका झाल्या, निकाल लागल्या, त्यानंतर ज्या प्रकारे टीएमसीच्या त्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळे रूप धारण करून, म्हणजे भारतीय जनता पार्टीचे झेंडे उचलून, भारतीय जनता पार्टीची घोषणा देत जे काय तमाशा मांडला होता, लक्षात आलं का? जसा रावणाने तमाशा मांडला होता, आपला वेश परिवर्तन करून, एका साधूचा वेश करून, तसेच हे टीएमसीचे कार्यकर्ते सुद्धा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून वेशांतर करून दंगली घडवण्याचा प्रयत्न करतात. परत रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान यांचं पलायन चालू आहे. ही परिस्थिती मी पाहिली असेल. मित्रांनो, हे जे आता मुख्यमंत्री आहेत ना, नव्याने ज्यांना पदभार सांभाळण्यासाठी त्यांची निवड केली आहे, ते शुभेंदू अधिकारी यांनी निवडणुकीच्या पूर्वी पण सांगितलं होतं की जर आम्ही निवडणूक जिंकली, आणि आम्ही जिंकणार हे स्पष्ट आहे, त्यानंतर ज्यांनी अराजकता माजवली आहे त्यांना उलट टांगून त्यांची हे घेतली जाईल. लक्षात आलं का? त्यांची उलटा टांगून त्यांना सोडलं जाणार नाही. आणि निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की आम्हाला मुसलमानांनी मतदान केलेलं नाही, भारतीय जनता पार्टीला मुसलमानांनी मतदान केलेलं नाही, आणि आम्हाला मुसलमानांची मतं नकोच आहे, असं ते म्हणाले. योगी आदित्यनाथ यांच्यासारखं मला आता राज्यकारभार चालवायचा, हेमंत बिश्वा शर्मासारखे मला राज्यकारभार चालवायचा, असं त्यांनी त्याचं वक्तव्य सुद्धा आपल्या मुलाखतीमध्ये दिलेलं आहे. मित्रांनो, याचा अर्थ काय झाला?
ज्या प्रकारे बुलडोझर बाबा योगी आदित्यनाथ यूपीमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये राज्यकारभार सांभाळत आहेत, शासन आणि प्रशासन सांभाळत आहेत, ज्या प्रकारे हेमंत बिश्व शर्मा आसाममध्ये राज्यकारभार सांभाळत आहेत, शासन आणि प्रशासन चालवत आहेत, त्याच प्रकारे शुभेंदू अधिकारी सुद्धा त्याच मार्गावर चालणार. ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये राज्यकारभार आणि शासन आणि प्रशासन चालवत आहेत, त्याच प्रकारे शुभेंदू अधिकारी सुद्धा फायर ब्रँड मुख्यमंत्री म्हणून, धगधगते मुख्यमंत्री म्हणून राज्यकारभार पाहणार. तुम्हाला काय वाटते मित्र? काय याच्यातून काय संदेश देण्याचा प्रयत्न केला? या पश्चिम बंगालच्या निवडणुकीमधून एक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय की जर हिंदू 100% जागृत झाला तर काय करू शकतो, आणि त्या हिंदूंनी दाखवून दिलंय. मग प्रत्येक स्तरातील हिंदू रस्त्यावर उतरला. ज्यावेळी विजयोत्सव साजरा करायचा होता, जल्लोष साजरा करायचा होता, म्हाताऱ्या कोताऱ्यापासून अगदी जैनजीपर्यंत तरुण तरुणी सगळे बाहेर पडले. प्रत्येक स्तरातील व्यक्ती बाहेर पडले. अगदी शासन प्रशासनामधील सुद्धा व्यक्ती तो आनंद व्यक्त करत होते. आणि तुम्ही पाहिलंच असाल काय परिस्थिती करून ठेवली होती, काय स्थिती करून ठेवली होती या पश्चिम बंगालची, या काँग्रेसने, या CPMने आणि ह्या तृणमूल काँग्रेसने, म्हणजे ह्या आताच्या ममता बॅनर्जीच्या कार्यकालामध्ये. त्या गुलामगिरीच्या जोखडातून ज्यावेळी पश्चिम बंगाल त्याची सुटका झाली, सुटकेचा श्वास घेतला, त्यानंतर जो जल्लोष, जो आनंद व्यक्त केला जनतेने, तो भूतो ना भविष्यतो. सगळे अगदी बेधुंद होऊन नाचत होते, जयघोष करत होते. मित्रांनो, त्याच्यातून एक संदेश दिलेला आहे. तो भारतीय जनता पार्टीला सुद्धा संदेश आहे की सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास. बस झाला आता. सबका विकास होणारच आहे, तो करावाच लागणार आहे. मित्रांनो, तरी सुद्धा नरेंद्र मोदीजींनी सुद्धा सबका साथ, सबका विकास आणि त्यानंतर आणखीन एक वक्तव्य केलं की ज्यांनी जे काय या पश्चिम बंगालमध्ये अन्याय केलेले आहेत त्यांची आता धडगत नाहीये, त्यांना सोडणार नाहीये. त्यांची अवस्था आता कठीण होणार आहे, त्यांना त्यांची जागा दाखवली जाणार आहे, असंही सांगण्यास नरेंद्र मोदीजी कमी पडले नाही. पण त्यांनी अगदी स्पष्ट मांडलेलं आहे, सबका साथ, सबका विकास आणि सबको न्याय. न्यायाने, आता अधिकाराने, न्यायाने आणि हक्काने जे काय मिळणार आहे पश्चिम बंगालच्या जनतेला, ते येणाऱ्या भविष्य काळात आपल्याला पाहायलाच मिळेल. अगदी गृहमंत्री आपले अमित शहा यांनी तर अगदी स्पष्ट केलं, ज्यांनी ज्यांनी जे काय अधर्म केलेला आहे, अधःपतन केलेलं आहे, अशा या क्रूरकर्मांना, या दैत्यांना, त्या राक्षसांना उलट टांगून आता मिरचीची दुरी देणार आहे, उलट टांगणार आहे आणि त्यांची जागा त्यांना दाखवून देणार. लक्षात आलं का? काय तर पश्चिम बंगाल हे फक्त भारतवर्षाला नव्हे तर जगाला एक उदाहरण आहे. त्या पश्चिम बंगालची निवडणूक हे फक्त भारतालाच नव्हे, भारतवर्षालाच नव्हे तर जगाला एक उदाहरण आहे की जर नागरिक जागरूक झाला, सद्विवेक बुद्धी त्यांनी जागरूक ठेवली आणि निर्णय घेतला तर तो काय करू शकतो. लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकतंत्र, लोकशाही. मग तो एखाद्या अधर्मी नेत्याचं, एखाद्या कुकर्माचं, एखाद्या दैत्याचं, एखाद्या राक्षसाचं काय करू शकतो हे त्या जनतेने दाखवून दिलेले एक उदाहरण आहे. दुसरी, सनातनी जागृत झालेला आहे, सनातनी जागृत झालेला आहे. जे काय सनातनमध्ये, त्या हिंदूंमध्ये जे धर्मनिरपेक्ष किडे होते ते सुद्धा कमी झाले. त्यांनाही कळलं आता हा किडा वळवळून चालणार नाही. हा जर किडा वळवळ ठेवला तर उद्या सकाळी आपल्याला सुद्धा अत्याचार भोगावा लागेल, आपली सुद्धा हत्या होईल, आपल्याही आई बहिणींची इज्जत लुटली जाईल. हे त्या धर्मनिरपेक्षच्या सनातनी किड्यांना सुद्धा लक्षात आलं, म्हणून ते सुद्धा जल्लोष करत आहेत. त्यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे, हे दिसून आलं. आता तिथील पश्चिम बंगालमध्ये मुसलमान सुद्धा सांगतात आम्ही सुद्धा मतदान केलं, आम्ही सुद्धा समर्थन केलं. आता दुसरा पर्याय नाही. दुसरी गोष्ट, जे त्या इस्लामला मानत नाहीत, ज्यांना घर वापसी करायची आहे,
ते आता स्पष्टरित्या पश्चिम बंगालमधून घर वापसी करायला सुरुवात करते. त्या इस्लाममधून परत एकदा सनातनी होऊन व्हायला सुरुवात करते आणि हीच ती परिस्थिती आहे. आणि शुभेंदू अधिकारी यासारखा एक फायर ब्रँड मुख्यमंत्री, धगधगता मुख्यमंत्री त्या पश्चिम बंगालला लाभलेला आहे. त्यांनी जी काय वक्तव्य केली निवडणुकीच्या दरम्यान, निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत, निकाल लागल्यानंतर जी काय वक्तव्य केली, ती वक्तव्य ऐकल्यानंतर त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, त्यांनी दाखवून दिलं आहे की आम्हाला जे मतदान करणार त्याचाच आम्ही विचार करतो. याचा अर्थ स्पष्ट झालेला आहे. आम्हाला मुसलमानांची मतं नाही मिळाली तरी चालतील असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्सला तुर्तास. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.